आणि मगाशी जो आपल्याला कुंकू लावलेला टिका घाईमध्ये एकदम चुकीचा लावलेला, मी परत लावून घेतो त्याच्याकडून. सावळे रूप साजिरे विठाई गे दाविशीले तुरा जरा लागली ओढ मायची माऊली गे. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. आणि खूप दिवसांनंतर आपण ब्लॉग बनवतो आहे. 3-4 महिने झाले, कारण खूप बिझी शेड्यूल होता. आज जरा टाईम भेटला आहे, पंढरपूरला जायचं आहे, सो आज ब्लॉग बनवतो आहे. तर आता गेट पास भेटला आहे आम्हाला, आऊट बाहेर चाललो आहे आता. हजेरी वगैरे झाले, गेट पास भेटला आहे. सो मेजर आहेत माझ्यासोबत, धरणे मेजर, आणि आमची गाडी बुक केली आम्ही, ती आली असेल बाहेर. कोणती एर्टिगा आहे ना? मेजर गाणं ऐकतात वाटतं. मेजरांचं गाणं तुम्ही ऐकलंच असेल, किती छान गाणं बोलत होते ते. हो देखो उनका गाना. जब हद से बढ़ जाए. त्यांनी हेडफोन घातले, त्यांनी माझा आवाज त्यांना जात नाही. आणि त्यांचं फेवरेट गाणं ते गात आहेत, जे रोज ते गात असतात रूम मध्ये. मित्रांनो, आज सकाळी आम्ही 5 किलोमीटर रनिंग केलेली आहे. SLR सेल्फ लोडेड 1A1 रायफल घेऊन. तर त्या रायफलचं वेट 9.65 LB आहे. खूप दमलो. 5 किलोमीटर रनिंग करताना खूप दमलो आहे. आणि माझा टायमिंग होता 24 ते 25 मध्ये, आणि सरांचा टायमिंग होता काहीतरी 28 मिनिट्स. तर ते जवळपास 4.3 किलोग्रॅमची जी रायफल घेऊन 5 किलोमीटर रनिंग करणं म्हणजे सोपं नाही आहे. हालत खराब झाली एकदम. सो तरी पण आज आम्ही निर्णय घेतला, आज शेवटचा संडे आमचा, पंढरपूरला जाऊनच येऊ, जरा दर्शन घेऊन येऊ. परत तिकडे सोलापूरला आमचं येणं होईल की नाही होणार. आणि विनोद मागून आवाज येतोय, कोणता विनोद आलाय? हो, प्रल्हाद चा आ गए यहाँ पे हमारे. प्रल्हाद चा माहिती आहे का तुम्ही? तुम्हाला काय माहीत नाही, पंचायत वेब सिरीज बघितली असेल तर. आम्ही यांना प्रल्हादच्या कॅरेक्टरचं नाव दिलं आहे. खूप मस्ती करत असतो आम्ही रूममध्ये. आणि हा PTCतला आमचा शेवटचा ब्लॉग आहे. दुसरी गाडी कुठे आहे? आम्हाला तो मित्रांनो एर्टिगा आलेली आहे आपली. आणि काय आली ना बाबा, बसा लवकर जरा जाऊया. ह्याच्यातच जाऊ ना लवकर आपण. जय साहेब मित्र आलेला आहे, पण तो अक्कलकोटला चाललाय आणि आम्ही चाललोय पंढरपूरला. अरे आहे तर बोल रे बाबा, बुलबुल येते. बस पटकन. आणि आमची पूर्ण टीम बसली मागं. मेजर, हे मेजर तुम्ही आमच्या ब्लॉगमध्ये बघितले असतील, पाळसला गेलो तेव्हा. सपकाळ भाई है आपला रनिंग पार्टनर. और ये हमारा ड्राइवर सपकाळ बैठा है, और लगता है आज हम मौत की सफर करने वाले हैं. अगर सपकाळ ड्राइवर रहेगा तो काम पच्चीस हो जाएगा, लेकिन वो फाइनली अक्कलकोट जा रहा है. और हमारा ड्राइवर वो पीछे एक गाड़ी और आ रही है, उसकी गाड़ी है अक्कलकोट जाने के लिए. तर आता निघलो आम्ही मित्रांनो, 50 मिनिट लागतील जायला. पंढरपूरमध्ये पोहोचले आता. चंद्रभागा नदी बघितली तुम्ही मागे दाखवली. पंढरपूरमध्ये पोहोचलोय मित्रांनो. आणि गाडी जिथपर्यंत जाते आपली 4 व्हीलर तिथपर्यंत नेऊन पार्क करू, तिथून पुढे चालत जाऊ. इकडे राईटला मंदिर आहे मित्रांनो, समोर इकडे मंदिर आहे.
आणि इकडे गाडी पार्क करून आपण मंदिरात जाऊया. घोडा बघा, इकडे गाडी पार्क करायला लावली तिकडे आणि जाऊया आता मंदिरात दर्शन घ्यायला. समोर आहेत आपले दोस्त मित्र आहेत, समोर आपले चाललेत. तर मित्रांनो इकडे बघा किती भारी भारी दुकान आहेत, पेट्या वगैरे काय वाजवायचं ते. पंढरपूरचं दर्शन घ्यायला मी पहिल्यांदा आलो आहे, आजपर्यंत कधी आलो नव्हतो. विठ्ठलाची मूर्ती. शिंदे सरांनी ड्रेस केलेला आहे, आम्ही ड्रेस वगैरे नाही आणला. म्हटलं व्हाईट अँड व्हाईटवरतीच जाऊ. व्हाईट अँड व्हाईटवर पण सोडतात आपल्याला आतमध्ये. आणि हे समोर मंदिर आहे, इथून आतमध्ये जायचं दर्शन घ्यायला. आपण लाईन नाही लावणार, डायरेक्ट आतमध्ये जाणार आहे, कारण आपल्याला एवढा टाईम नाही. खूपच गर्दी आहे इथे आज, संडे असल्यामुळे बरेच भक्त आलेले आहेत पंढरपूरला दर्शन घ्यायला. तर मला येऊन डायरेक्ट टपाटप त्याने कुंकू वगैरे लावला आहे. आणि कॅश नाही माझ्याकडे, तर तो आता ऑनलाईन पैसे सांगते, त्याला मी ऑनलाईन पैसे देतो. ऑनलाईन नंबर आहे तुझा? आहे नाव काय पुढे दाखव, स्कॅनर आहे का? नंबर आहे. ठीक आहे. मित्रांनो आपण आता दर्शन वगैरे घेतलेलं आहे. इथे समोरचा जो मंदिर आहे हे इथे मंदिर आतमध्ये, आणि इकडून VIP दर्शन होतं. सो त्या समोरचं इथून VIP दर्शन आम्ही घेऊन आलो 5 मिनटात. जास्त वेळ नाही लागला. आणि बरेच लोक जे आहेत त्यांनी खूप लाईनमध्ये थांबले होते, 7-8 तास लागतात त्यांना दर्शन घ्यायला. सो आपण मुंबई पोलीसमध्ये असल्यामुळे थोडाफार बेनिफिट भेटला आपल्याला समोर. पटकन आपण दर्शन वगैरे घेऊन आलेलो आहे. आणि इथून आम्ही हार वगैरे घेतला होता, तो इकडे देवाला व्हायला. आणि खूप छान वाटलं आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन. हे आतमध्ये मंदिर आहे इथं. आणि मगाशी जो आपल्याला कुंकू लावलेला टिका, घाईघाईमध्ये एकदम चुकीचा लावलेला, मी परत लावून घेतो त्याच्याकडून. तुझं नाव काय? कृष्णा मस्के. कृष्णा मस्के. तो आता आम्ही नदीवर चाललो आहे, चंद्रभागेवरती चाललो आहे आता, पाय धुवायला पाण्यात. ओके, चला आम्ही इथं फोटो घेतो समोर. या पायरीच्या समोर संत नामदेव पायरी. काय लागून आला? हो, फोटो वगैरे काढलेत आपण चांगले एकदम मस्त. आणि आता इथे थोडं काहीतरी घेऊ, नॉर्मल प्रसाद वगैरे, एखादी विठ्ठलाची मूर्ती वगैरे घेऊ. आणि इथे सर आहेत आपले, शिंदे सर. हो, काय घेतात? कोणती घेतात? कोणती मूर्ती घेतली? सर घेत आहेत, मला पण घ्यायचे. कितीला आहे हो? 750 म्हणतात ते. इथे मूर्ती आहेत, आपण एक मूर्ती घेऊया मस्त. इथे आपण मूर्ती घेतली मित्रांनो विठ्ठलाची, ही वाले घेतले 700 रुपीजला. माझ्या हातात आहे, पॅक करून दिले त्यांनी. उघडून घेशील का नाही? उघडून घेशील का नाही? हां, उघडून घ्यायचं ना ते. एक मिनटं, उघडून घेतो, पकडा असं. घेताना माऊलीच्या दर्शनाला येऊन माऊलीची खरेदी हीच आमची ओळख आहे. मी आणि शिंदे सरांनी घेतले, जाधव सरांनी, जाधव. ओके. चंद्रभागा. तर आपल्याला नदीकडे जायला भेटलं नाही मित्रांनो, खूप टाईम झाला होता. आपल्याला 4ला गेट आहे आपला, सो इथून जायला 1 आवर लागतो. आणि बोला ना पप्पा. आता आम्ही बसलोय रिटर्न गाडीमध्ये, रिटर्न चाललो. आता कुठे आहे तुम्ही? आणि पुन्हा एकदा ट्राय करू कधी इकडे आल्यावर चंद्रभागेमध्ये जाण्यासाठी. हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं, okay. इथे जेवलो. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि सीट घ्या मागे. ओके, आमची सर्वांचं जेवण झालेलं आहे, गाडीत सर्व बसलेले आहेत. आणि इथून फक्त 25 मिनटं लागतील जायला. अजून 3 वाजलेत, 3:45 पोहोचायचं आपल्याला. आता मी गाडीत बसतो. नाही आता बाहेर नाही राहत, आता आपण पोहोचू, टायमात पोहोचू. सो खूप छान जेवण होतं इथे. कोणतं हॉटेल? हॉटेल अंजनी प्युअर व्हेज.
आणि गाडी अडवायची. आता जाधव सर आहेत, पोट भरून जेवलेत. शिंदे सर हाय आणि हाय हाय बोला बाय आणि बाय पण बोला हाय आणि बाय सोबत. तर असेच ब्लॉग चांगले बनवायचा प्रयत्न करू आपण अजून. आणि अजून ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाय बाय.